नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेमाचा रिमझिम भाग 12 आता पुढे। वैभव, जय आणि आई साहेब पारवीची काकी सोप्यावर बसून गप्पा मारत होते। ते तुमच्या एक स्टॉपला ॲक्सिडेंट झाला होता, मागे तुम्ही आले होते तेव्हा। तो आता ठीक आहे ना? दिव्या म्हणाली। हो, त्यांना ॲडमिट केलं आहे, ट्रीटमेंट चालू आहे, अजून डिस्चार्ज नाही मिळाला। पाय फ्रॅक्चर आहे, पाठीला पण मार आहे। वैभव थोडा गंभीरपणे म्हणाला। तुमचे काम कसे असते? तुम्ही इंजिनियर आहात ना? जय, हो, माझ्याकडे 35 गावे आहेत आणि 15 वायरमॅन, 2 लाईनमॅन आणि बिल्डिंग व ऑनलाईन कामे पाहणारा वेगळा स्टाफ आहे। तेथील सर्व लाईट पोल आणि डीपी नीट चालू ठेवणे आणि येणारे लाईट फॉल्ट वायरमॅन लोकांकडून रिपेअर करून घेणे हे माझे काम असते। मी ज्या सेक्शनचे काम पाहतो तिथे जंगल जास्त आहेत, त्यामुळे झाडे फांदे पडून बरेचदा लाईट जाते, वैभव सांगत होता। मग तर पावसाळ्यात प्रॉब्लेम होत असेल ना? हो, खूपच प्रॉब्लेम होतो। वारा, वादळ, पाऊस, वीज यामुळे बऱ्याच ठिकाणी लाईट पोल किंवा वायर तुटतात। त्यामुळे आमचे वायरमॅन स्टाफ दिवस रात्र मेहनत घेऊन लाईट रिपेअर करतात। कधी कधी त्यांना शॉक पण लागतो, कधी ते पोलवरून पण पडतात। तरी सुद्धा काही लोक समजून न घेता लाईट का नाही चालू करत असे फोन करून त्रास देतात। लाईटचे काम किती रिस्की असते हे काही लोकांना कळतच नाही। त्यांना फक्त लाईट वेळेवर हवी असते, पण ती सुरू ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या वायरमॅनचे कोणालाच कौतुक नसते। वैभव नाराजी व्यक्त करत म्हणाला। हो, हे खरं आहे। लोक लाईट वेळेवर आली नाही तर लाईट कामगारांना दोष देतात, पण तेच तर स्वतःचा जीव धोक्यात टाकतात। आपल्याला रोज लाईट पुरवत असतात हे सर्व विसरतात, दिव्या म्हणाली। जयने होकारार्थी मान हलवत वैभवकडे पाहिले। आता जो वायरमॅन पोलवरून पडला तो कशामुळे पडला होता? आई साहेब, ते पाऊस पडल्यामुळे पोल चिकट झाला होता, त्यामुळे त्याचा पाय निसटला। आता तो ॲडमिट आहे म्हटल्यावर त्याच्याकडे असणारी गावे दुसरे वायरमॅनला हँडल करावी लागतील। आधीच आमचा स्टाफ कमी आहे। मी खूपदा डिव्हिजन ऑफिसमध्ये नवीन स्टाफसाठी अर्ज केला आहे, पण भरती अजून नाही झाली। वैभव माहिती दिली। बापरे, खूपच कठीण आहे, पण तुम्ही छान मॅनेज करत आहात, आई साहेब म्हणाल्या। त्यावर तो हसला। त्यांच्या गप्पा सुरूच होत्या, कारण मागच्या वेळी तो लगेच गेला, त्यामुळे त्याच्याशी कुणाला जास्त बोलायला भेटले नव्हते। आणि त्या काकू, शांता आत्या, नमू जेवण वाढण्याची तयारी करत होत्या। श्रद्धा उठली म्हणून दिव्या तिला घ्यायला गेली। इतक्यात पारवी पण तयार होऊन खाली आली। तिने पिवळ्या व त्यावर सोनेरी नक्षीकाम असलेल्या अनारकली ड्रेस घातला होता, केस मोकळेच होते। ती येत किचनमध्ये निघून गेली। वैभवने बोलता बोलताच तिला नोटीस केलं। हिने खरंच मेसेज नव्हता पाठवले का, की मुद्दाम माझी मज्जा घेत आहे? हिचा काही भरोसा नाही। नकळत जी पुन्हा ओठांवर फिरली आणि तिच्या स्पर्शाचा आठवणींनी त्याच्या गालावर मोरपीस फिरू लागला। तो मनाशीच विचार करत गालात हसला। तिलाही सेम तेच विचार येत होते की तो मुद्दाम मेसेज पाठवल्याचे म्हणत आहे आणि मेसेजचा बहाणा करून तिला भेटायला आला आहे। पण मग आठवण येत होती तर कबूल करावे ना माणसाने, त्यात लपवायचे कशाला? तिला राग येत होता आणि तो आला होता म्हणून आनंद गगनात मावतही नव्हता। पण यामागे दिव्या आणि नमूचा हात असेल अशी दोघांनाही अजिबात कल्पना नव्हती। नंतर सर्व डायनिंग टेबलवर जेवण करू लागले। पारवीने वैभवला नको नको म्हणत असताना त्याच्या ताटात वांग्याचे भरीत वाढले। तिला माहीत होते की त्याला वांग्याची भाजी आवडत नाही, तीही मुद्दाम, कारण तिथे तो काही बोलणार नाही तिला माहीत होते। त्याने एक रागीट कटाक्ष टाकत तिच्याकडे पाहिले, तसे ती नाक मुरडत दुसरीकडे पाहू लागली। पारवी, तू पण बस ना, मी वाढते। दिव्या पारवीला बसायला सांगू लागली। पारवी वैभवच्या शेजारी बसली। दिव्याला नमू म्हणाली, वहिनी तुम्ही पण बसा, मी वाढते सर्वांना। सर्व जेवू लागले। वैभवने नोखा बघून मुद्दाम पारवीच्या कमरेला चिमटा काढला, तशी ती उडालीच आणि मग त्यांच्याकडे दात ओठ खात पाहू लागली। तो गालात हसला। गप जेवता येत नाही का? पारवी त्याच्या पायावर पाय आपटत म्हणाली। त्याने, आई ग, तू का मला मुद्दाम वांग्याची भाजी दिलीस? तो चुप, नाही तर अजून वाढेन ती। दोघांची हळूहळू शब्दिक चकमक सुरू होती। सर्व जेवताना त्यांच्याकडे
पाहत होते. नमू तर डोळे लावूनच होती. जेवण झाल्यावर सर्वांनी थोडा वेळ तिथे घालवून पारवी आणि वैभव जाणार होते. पारवीचा चेहरा उतरला होता. दिव्या तिला शांत करत होती. वैभव तिच्या निरीक्षणातून लक्षात आले. जाण्याआधी पारवी खोलीत तिची काही सामान घेण्यासाठी गेली तेव्हा तिच्या पाठोपाठ वैभवही आत आला. ती तिच्या पर्समधून एक छोटीशी डायरी काढत होती की अचानक दार वाजले. म्हणून तिने पटकन वळून पाहिले तर दार लावत होता. ती दचकली. बापरे, परत अंगात शिरले की काय याच्या. तिने ही डायरी मागे लपवत त्याला दम देत म्हटले, तुम्ही दार का लावले? कारण मला तुला काहीतरी विचारायचं होते. तो गंभीरपणे म्हणाला, काय विचारायचं आहे? तू माझ्यासोबत येणार आहेस ना? म्हणजे नाराज वाटली म्हणून विचारतोय तुला. अजून थोडे दिवस राहायचं असेल तर राहू शकतेस. वैभव टेन्शननेच विचारत होता. येणार आहे म्हणजे यायला लागेलच ना. तुमची इच्छा नसेल की मी राहावे तर राहीन मी अजून थोडे दिवस. ती मुद्दाम त्याचा अंदाज घेत होती. ये अगं, पण मी कुठे म्हटले की राहा? मी तर तुला घ्यायला आलो आहे ना, ते पण तुझ्या सांगण्यावरून. तो घाईघाईने म्हणाला, मी सांगितले? मी कधी सांगितले तुम्हाला? पारवी कमरेवर हात ठेवत म्हणाले. वैभवचे लक्ष तिच्या हातात असलेल्या डायरीकडे गेले. तो काही बोलणार इतक्यात दिव्या पण आत आली. पारवी, तुला आईने बोलवले आहे. खाली त्यांच्या खोलीत तुम्हाला काहीतरी द्यायचं होते म्हणत दिव्या येत म्हणाली. हो आलेच, पारवी म्हणाली. दिव्या गेली तसे ती वैभवकडे पाहू लागली. त्याने तिला मेसेज दाखवण्यासाठी मोबाईल काढला. तोच त्याला फोन आला. तो फोनवर बोलू लागला तसे ती हळूच म्हणाली, मी आलेच. असे म्हणत तिने डायरी तिच्या ड्रॉवरमध्ये टाकली आणि तिची पर्स घेऊन गेली. तिला डायरी ड्रॉवरमध्ये टाकलेली त्यांनी पाहिले, पण तो फोनवर बोलत होता. त्यांनी फोन ठेवून ती डायरी उघडली आणि तो वाचू लागला. त्यात तिने बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या तिच्या आवडीनिवडीबद्दल. ती हातात घेऊन पाहत असताना त्यातून एक चिठ्ठी खाली पडली. त्याने ती उघडली तर त्यात होते, डिअर वहिनी दिव्या. पारवीने ती चिठ्ठी दिव्यासाठी लिहिली होती. त्याने पुढे वाचले, वहिनी, बरेच दिवसापासून तुम्हाला एक सांगायचं होते. माझ्या लग्नाबाबत मी खूप प्रयत्न केले तुम्हाला सांगण्याचे, पण जमले म्हणून मी. तो पुढे वाचणारच तोच त्याला पारवीच्या येण्याचे चाहूल लागली आणि तो वळून पाहून त्याने पटकन चिठ्ठी खिशात टाकली आणि डायरी ड्रॉवर उघडून त्यात टाकली. जेव्हा ती खोलीत आली तेव्हा तो ड्रॉवर पासून दूर उभा फोनमध्ये पाहत होता. निघायचं का? ती घसा खरखरत म्हणाली. त्यांनी होकारार्थी दर्शवत स्मितहास्य केलं. ते दोघे खाली गेले आणि सर्वांचा निरोप घेत निघाले. त्यांना जाताना पाहून दिव्या आणि नमू एकमेकींकडे पाहू लागल्या. सगळे नीट होईल ना? दोघे जरा शांत शांत वाटले. दिव्या, हो ना, मला वाटतं झाले असेल सगळं ठीक, पण नशीब त्या मेसेजच्या विषयावरून जास्त गोंधळ झाला नाही, नाहीतर माझे काही खरे नव्हते. नमू हसत. ते ऐकून दिव्या पण हसली. दिव्या पुढे काही बोलणार की तिचं लक्ष जयकडे गेले. तो त्या दोघींच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. तो दिव्याला पाहत होता. दिव्या आणि नमू आता निघून गेल्या तसे जय मनाशीच. ही दिव्या पण ना त्या नमू सोबत काय काय खलबत्ते करत असते काय माहित. एकीकडे वैभव आणि पारवी परतीच्या वाटेवर होते, पण दोघेही गप्प गप्प होते. वैभव ड्राईव्ह करत असताना विचार करत होता की पारवीने नक्की काय लिहिले आहे त्या चिठ्ठीत, ते पण लग्नाबाबत काय असेल, आणि तिने ते डायरेक्ट न सांगता चिठ्ठीत का लिहिले आहे. त्याला काही करून ती चिठ्ठी वाचायची होती. पारवी जशी वैभव सोबत असली तरी मनात कुठेतरी घरच्या आठवणींनी त्रास होत होता. त्यामुळे ती मनाला सावरत होती. थंड हवा आणि त्याचा भरदार स्पर्श तिला खुणवत होता. दूर कुठेतरी संगीत आणि गाड्यांची वर्दळ सुरू होती. कुठे ट्रॅफिक तर कुठे बाजार भरला होता. वैभव तिला सावकाश घेऊन जात होता. ती गप्प वाटत होती म्हणून त्याने एका ठिकाणी हॉटेल पाहून त्यांनी बाईक थांबवली. तशी ती भानावर येत इकडे तिकडे पाहू लागली. गाडी का थांबवली? पारवी आळस देत, चहा घेऊ चल, तो म्हणाला. मला नको चहा, डायरेक्ट घरी जाऊ चल. पारवीला बाईकवरून उतरून चालत जाण्याचा कंटाळा आला होता. तुला नको असला तरी मला पाहिजे आहे, चल, तो म्हणाला. तसे तिला नाईलाजे उतरावे लागले. त्यांनी चहा ऑर्डर केली. तिने मात्र चहा न घेता कॉफी घेतली.
ते पाहून तो किंचित हसला. जे ते एकमेकांना म्हणतील त्याच्या विरुद्धच करायचे असते त्या दोघांनाही, जणू ठरलेलेच असायचे. पुन्हा प्रवास सुरू झाला. ते घरी पोहोचले तसे वैभवच्या आईने तिच्यावरून नजर उतरून टाकली. सोबत वैभवचीही. ते पाहून ती हसली. तसे तो चिडला. आई, तू पण ना माझी का नजर काढत आहेस? मला कुणाची नजर लागणार आहे? अरे तुला काही गोष्टी माहीत नसतात. तू गप राहा. आई त्याला गप करत. बस झालं, मी जातो असे म्हणत तो रागानेच आत निघून गेला. पाठोपाठ त्या दोघीही बोलत बोलत गेल्या. सोनल गेल्याचं तिला कळले तशी पारवी खुश झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना शिमलासाठी निघायचं होते. संध्याकाळ झाली होती त्यामुळे लवकरच स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. पारवी मदत करायला गेली तशी आईने तिला आराम करायला सांगितले. त्यांनाही माहीत होते की ती प्रवासातून दमून आली आहे, पण तरीही त्यांच्याशी गप्पा मारत मारत मदत करू लागली. इकडे वैभव आंघोळ करून खोलीत येऊन पुन्हा ती चिठ्ठी शोधू लागला. त्यांनी ती शोधत वाचायला घेतली तसे पुन्हा पारवी तिचा फोन चार्जिंगला लावण्यासाठी खोलीत आली. तसे त्यांनी लगबगीने ती चिठ्ठी त्याच्या बॅगमध्ये लपवली आणि तिच्याकडे पाहू लागला. ती जाणार तोच त्यांनी तिची वाट अडवली. तशी ती हाताची घडी करून पाहू लागली. तिला त्याची हजेरी घ्यायचीच होती, पण सध्या ती कामात होती. पारवी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होते. थांब. वैभव तिला थांबवत म्हणाला. आत्ता मी कामात आहे, आपण नंतर बोलू. ती घाईतच होती. पण मला आत्ताच बोलायचं होते. तू थांब ना. तो तिला बसायला सांगू लागला. मला बसायला वेळ नाही. काय बोलायचं आहे ते पटकन बोल ना. पारवीने गॅसवर भाजी शिजवत ठेवली होती. तिचं तिकडे लक्ष होते. ती त्याचे बोलणे टाळत आहे असे त्याला वाटत होते, म्हणून तो चिडून तिच्या जवळ जवळ येऊ लागला. ती घाबरून मागे मागे जाऊ लागली. तुझं नक्की प्रॉब्लेम काय आहे ग? का अशी वागतेस तू? बोलतेस एक आणि करतेस एक. त्याला असे रागात पाहून ती कलटी मारण्याच्या विचारात होती. मग मी कामातच आहे ना, मी कुठे दुसरे काय करत आहे? पारवी चिडून जाऊ लागले. तसे त्यांनी तिच्या दंडाला धरून पुन्हा तिला समोर उभं केलं. ते नाही म्हणत मी, आणि मी आलो तर अशी दाखवत होतीस की तुला माहीतच नाही काही. का अशी करतेस तू? बोल ना. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून त्या प्रश्नांचे उत्तर शोधत होता. अहो, पण मी तुम्हाला मेसेज केलेच नव्हते. एक मिनिट, तुम्हाला भांडायचे आहे का माझ्याशी? तसे असेल तर मला पण वाटतं तुमच्याबद्दल की तुमचं नक्की प्रॉब्लेम काय आहे. तुम्हाला स्पष्ट काही बोलताच येत नाही का? पारवी नाक फुगवत म्हणाली. मी कुठे भांडत आहे? मी तर फक्त सर्व गोष्टी क्लिअर करत आहे. तो शांत होत म्हणाला. त्याने तिचे घट्ट धरून ठेवलेला हात सोडला. हो का? बरं, मी नंतर बोलते यावर. आत्ता मला काम आहे असे म्हणत ती निघून गेली. ती गेली तसे त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला तर मित्रांचा फोन होता. कुठे आहे? तुला बोलवले होते ना, आम्ही सगळे निघालो आहोत. गण्या बोलत होता, पण फोन स्पीकरवर होता. सर्व मित्र ऐकत होते. अरे पण आत्ता उशीर झाला आहे, मला नाही जमणार. तुम्ही करा एन्जॉय. वैभव थोडा टेन्शननेच म्हणाला. त्याला खरं तर पारवीला सोडून जायचे नव्हते. अरे साल्या, स्वतःने तर बॅचलर पार्टी दिलीही नाही. मी देत आहे तर नाटके करत आहेस. गपचूप निघ. ये नाही तर तिथे येऊन तुला उचलून नेहू. उमेश तिकडून दम देत म्हणाला. अरे आज नाही जमणार रे, प्लीज समजून घ्या. आता माझे लग्न झाले आहे. वैभव संकोचाने. त्याला वाटत होते की पारवीला कळले तो मित्रांसोबत पार्टीला जात आहे तर ती उगाच वेगळा अर्थ काढेल. तसा तो दारू वगैरे पित नव्हता, पण त्याचे मित्र बेवडे होते. अरे लग्न झाले आहे म्हणून काय झाले? आम्ही थोडीच तुझं परत लग्न लावणार आहोत. फक्त मज्जा करायला बोलवत आहोत. किती दिवस झाले भेटलो नाहीत आपण. गण्या तिकडून. जाऊ दे, सोड. तो बिचारा बायकोचा गुलाम झाला आहे. तो काय येणार नाही. परत मार खायचा घरी जाऊन. हर्या तिकडून त्याला हसत. ए गप्पे हर्या, मार खाशील नाही तर. वैभव चिडला. तर त्याला मारायला तरी येशील ना? आणि हो, वाटेल तर लगेच जा, पण ये. तुझ्याशिवाय मज्जा नाही येणार. सिद्धू त्याला रिक्वेस्ट करत म्हणाला. ते सर्व त्याचे कॉलेजचे मित्र. सिद्धूचे लग्न ठरले होते. त्यांनी बॅचलर पार्टी ठेवली होती, पण वैभव जाणार नव्हता. पण आता त्याला त्यांनी एवढे ऐकवले म्हणजे त्याला जावे लागणार होते. तो कपडे बदलून तयारी करू लागला. तेवढ्यात पारवी आली. त्याला तयारी करताना पाहून तिने विचारले, आपण सकाळी जाणार आहोत शिमलाला? ती म्हणाली,
हो, तो शर्टाची बटणे लावत म्हणाला. मग आत्ताच तयारी का करत आहात? पारवी त्याला विक्षिप्तपणे पाहत होती. मी शिमलासाठी तयारी करत नाहीये, मी जरा बाहेर चाललो आहे, तो हसत म्हणाला. बाहेर कुठे? ती चकित होऊन. बाहेर मित्रांची पार्टी आहे, त्यांनी बोलावले आहे, जाऊ की नको? मूड नव्हता जाण्याचा, तो म्हणाला. त्याला वाटले ती म्हणेल जाऊ नका. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण जेवण तयार आहे, जेवून जावा, ती खाली पाहत म्हणाली. पण जेवण नको, उशीर होईल जेवायला, मी जाऊन येतो, तिकडेच खाऊन येईल, ओके बाय, असे म्हणत तो वॉच बांधतच निघाला. ती थोडी नाराज झाली. त्यांनी जावे तिला वाटत नव्हते. तो निघाला आणि पार्टीच्या ठिकाणी पोहोचला तर मित्रांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यांनी एका हॉटेलचा पार्टी हॉल बुक केला होता. समोर स्टेज होता. वैभव आला तर सर्व त्याची हाजरी घेत त्याला चिडवू लागले. त्यांचे खाऊन झाले. वैभवने सॉफ्ट ड्रिंकच घेतले, पण त्याचे मित्र मात्र फुल जोश मध्ये होते. मस्त जेवण होते, मज्जा आली. दिन्या, ते जाऊ द्या, चला आता कार्यक्रम सुरू करा, गण्या उत्साहाने म्हणाला. कसला कार्यक्रम? झाले ना आता खाऊन पिऊन, मला आता निघावे लागेल. वैभव त्याच्याकडे पाहत होता, कारण तो आता जाण्याच्या बेतात होता. तू बघ तरी, आज पार्टी एकदम तगडी आहे. हऱ्या कंबर लचकवत. केक कापणार आहे का तू आता? वैभव म्हणाला. तू लहान आहेस अजून लेका, इथे काय कोणाचं बर्थडे आहे का केक कापायला? इथे तर आज आग लागणार आहे, आग. गण्या वैभवच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. आग म्हणजे? वैभवला काही कळत नव्हते. समोर बघ, असे म्हणत त्याने वैभवचा चेहरा स्टेजकडे वळवला. समोर पैजणांचा आवाज आला आणि संगीत सुरू झाले. तिथे त्याने एक डान्सर बोलवली होती आणि तिच्या डान्सचा प्रोग्राम होता. वैभवने डोक्याला हात मारला. देवा, उगाच आलो मी इथे. ती नाचू लागली. काय हे? वैभव चिडत म्हणाला. तू गप बघ. गण्या त्याला खुर्चीत बसवत बाकीचे मित्र ओरडू लागले. ती मुलगी वैभवकडे इशारा करत डान्स करत होती, तसे तो दुसरीकडे पाहू लागला. तसे त्याचा खुर्चीवर असलेला हात निसटला. सर्व वैभवकडे पाहत त्याला चिडवू लागले. त्याने पण त्यांना एक एक धबाके दिले ठेवून. प्रसादला तिच्यामध्येच आता पारवी दिसू लागली, जणू काही तीच नाचत असावी. त्याला स्वतःशी हसू फुटले. तिच्या जागी पारवी इमॅजिन करत तो हसला. तिथून कसा बसा तो निसटला. घरी पोहोचला. तो घरी आला तेव्हा 1 वाजला होता. घरात सर्व सामसूम झोपले होते. त्यांनी हळूच दार वाजवले तर फक्त आजी जागी होती. आजीने दार उघडले तसे तो थोडा दचकला, कारण आजीचे एक्सप्रेशन कितने आदमी थे वाले होते. काय येल, काय करत होतास? आजीने आल्या आल्या हजेरी घ्यायला सुरुवात केली. तिकडे मित्र, इकडे आजी. बेडरूम मध्ये पारवी. यार, कुणीतरी सोडा मला, तो मनाशीच. अगं आजी, मित्रांची पार्टी होती, त्यांनी येऊ दिलेच नाही लवकर. वैभव घाबरत म्हणाला. पिऊन बिऊन नाही आलास ना? आजी झुकत. तसे तो मागे जात. आजी, मी पीत नाही, तुला माहित आहे ना? तरी पण विचारत आहेस? तो माहित आहे, पण काय भरोसा तुम्हा हल्लीच्या पोरांचा. आजीकडे पोलिसांकडे असते तशी दारू चेक करण्याची मशीन असली तर त्यांनी ती पण लावली असती. अगं आजी, मला आता आत तर येऊ दे, मच्छर चावत आहेत बाहेर, वैभव म्हणाला. हो काय? पार्ट्या करताना तुला मच्छर नाही चावत? तेव्हा बरोबर गुदगुल्या होतात ना. इकडे पोरगी किती वाट पाहत होती तुझी. आजी, कोणती पोरगी? तो विचार करत. अरे तुझी बायको, दुसरी कोण? आजी त्याच्या हातावर चापट मारत. अच्छा, पारवी. ती काय म्हणत होती का तुला? वैभव हात चोळत. काय कशाला, पोरगी दाराला डोळे लावून होती कधीची. आता मी म्हटले तेव्हा जाऊन झोपली, आजी सांगत होती. त्याच्या चेहऱ्यावर नकळत आनंद वाहत होता. ती माझी वाट पाहत होती, मग मी जातो, तिला सांगतो मी आलो म्हणून. तो पुन्हा उतावळा होता. निघाला तसे आजीने त्याला परत बजावले. आता ती झोपले शांत. आता नको उठू तिला, सकाळी जायचं आहे ना तुम्हाला, जा झोप जा, आजी त्याला ठोकत म्हणाली. हो ग आजी, नाही उठवत, पण तू जरा हळू बोल, नाही तर तू सर्वांना उठवशील, तो चिडत. मग काय मांजरीवाणी बोलू? जेवला की नाही तू? आजी म्हणाली. नाही तर तुझ्याशी बोलत राहिलो तर इथे सकाळ होईल, असे म्हणत त्याने आजीच्या तातडीतून सुटका करून घेतली. खोलीत येत त्याने कपडे चेंज केले. पारवी मॅडम शांत झोपल्या होत्या. तो हळूच जात बेडवर तिच्या बाजूला पडून राहिला.
तिला पाहत ती कुशीत टेडी घेऊन झोपली होती. या टेडीच्या जागी मी कधी असेन? खरं तर हाच आमचा प्यार का दुश्मन आहे. याला तर मी कुठेतरी फेक द्यायलाच पाहिजे. नाही, शेतावर नेऊन जाळून त्याची शेकोटी बनवायला पाहिजे. भारी आयडिया आहे. त्याच्या मनात विचार सुरू होते. ती झोप एकदम गोंडस दिसत होती. त्याने हळूच तिचे गाल ओढले, मग नाक ओढले. ती एकदम गाढ झोपली होती. त्याने हळूच तो टेडी तिच्या हातातून खालून काढला आणि मागे फेकून दिला आणि तिचा हात त्याच्या अंगावर ठेवला. सुकूनवाली फिलिंग, किती बरं वाटत आहे. तो अजून थोडा तिच्या जवळ सरकला. तिच्या जवळ झोपायची ही पहिलीच वेळ. त्याने तिच्या ओठांवर त्याचे गाल टेकवले. तिकडे झोपेत तिच्या ओठांना त्याची दाढी खुपू लागली तशी ती हालचाल करू लागली. ओ नो! तो पटकन दूर सरकला आणि तिचा टेडी शोधू लागला. अरे हो, तिचा तात्या विंचू कुठे गेला? त्याने तो कुठे फेकला त्याला आठवत नव्हते. तो बेड खाली पाहू लागला तर एका कोपऱ्यात त्याला तो टेडी सापडला. त्याने तो उचलून घेत आणि तिच्याजवळ ठेवणार तोच तिने पाहिले. ती उठून त्याच्याकडे विक्षिप्तपणे पाहत होती. हा एवढ्या रात आणि माझी टेडी घेऊन काय करत आहे? ते हा खाली पडला होता. मी काही नाही केलं, तो गडबडून. बरं, पण तुम्ही कधी आलात? ती डोळे चोळत. मी आत्ताच, म्हणजे बराच वेळ झाला. तू झोप. हा घे तुझा तात्या विंचू. हो सॉरी टेडी. तो जीभ चावत. त्याचं नाव रोमिओ आहे, पारवी म्हणाली. काय? त्याचं नाव पण आहे? तो म्हणाला. हो, नाव तर ठेवावेच लागेल ना, नाहीतर याला आवाज कसे देणार? पारवी त्याला मिठी मारत म्हणाली. आवाज? त्याला कोण आवाज देणार आहे? ऑफकोर्स मी. तो माझा चिल्डहुड फ्रेंड आहे. पारवी त्याला कुरवाळत. बरं, ती आवाळून राग कंट्रोल करत. मी का हिच्याशी बोलतोय? हिचा स्क्रू ढिल्ला आहे तर मला माहीतच आहे ना. मी झोपतो. खाली बिछाना करू लागला तसे ती म्हणाली. इथेच वर झोपा ना. पारवी म्हणाली. नाही, नको. रोमिओला राग येईल ना. तो, अरे तू वेडा आहेस का? तो तर टॉय आहे, त्याला कशाला राग येईल? ती हसत म्हणाली. घ्या आता, मीच वेडा आणि ही किती खूप हुशार. असो, सकाळी लवकर उठायचं आहे. मी खालीच झोपतो. त्याने खाली झोपून घेतले. ती पण मनाशीच, केवढी हौस आहे याला माणसाला खाली झोपायची. मी एवढा हौशी माणूस पाहिला नाही कधी. पण त्याचे तिकडे काय हाल होत होते काय माहीत. तिच्या बाजूला झोपायचं म्हणजे त्याच्याकडे तेवढे पेशन्स नव्हते, म्हणून तो स्वतःला तिच्यापासून लांब ठेवत होता. त्याला झोपलेले पाहून ती पण झोपली. सकाळी ते दोघे एअरपोर्टवर होते. तो घड्याळात पाहून एकीकडे फोनवर बोलत होता. नाही म्हणत पारवीने 3 बॅगा घेतल्या होत्या, 2 ट्रॉली आणि 1 खांद्यावर. त्याने फक्त त्याची एकच बॅग घेतली होती. ती तिथल्या बेंचवर बसली होती. तो फोनवर बिझी. घरी निघताना घरातल्यांनी सूचना देत त्याला उशीर केला होता, पण फायनली ते निघाले होते. इथून पुढे ते फक्त दोघेच असणार होते. हा लग्नानंतरचा पहिला प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल हेच आपण पाहूया. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल ह्या ऑप्शनवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला रोज ह्याच्या पुढचे भाग पाहायला मिळतील. धन्यवाद मंडळी.